नमस्कार. मी आज तुम्हाला एक खूप छान अशा छोट्या बच्चूच्या फक्त 2 वर्षाच्या मुलीसाठी एक कुर्ती शिवणार आहे. ती कुर्ती शिवणार आहे आता बघा. 2-4 दिवसावरच शिवजयंती आलेली आहे आणि एक असे छोटीशी 2 वर्षाचीच मुलगी आहे. त्या मुलीचं मला एका पिसातच कुर्ती शिवायचं आहे. तर ते बघा आता कसं आहे. मी हा एक पीस घेतलेला आहे. पीस घेते. पीस घेऊन 2 वर्षाच्या मुलीचं म्हणल्यावर खूप अवघड आहे, कारण आपल्याला ते माप घेणं सुद्धा खूप कठीण असतं. पण मी हे माप घेतलेलं आहे तिच्या स्वतःच्या अंगावरून माप घेतले आणि त्याच्यावरून माप टाकते मी. तर तिची उंची आहे 17 इंच. 17 इंच उंची आहे. तर प्लस 1 इंच मी 18 इंच उंची घेतलेली आहे. तिची शोल्डर आहे फक्त 12. तर 12चं बघा, 12चा चौथा भाग काढला तर 4 येतं. मी इथं 4 इंच टाकलेलं आहे आणि गळा इथं 4 इंचावर खूण केली आणि गळा तिचा फक्त 3 इंच आहे. 3 इंच असं घेतलेलं आहे. इथं 3 इंच घेतलं. आता तिची छाती आहे 28 छाती आहे. तर मग 28चा चौथा काढला तर 7 होतं आणि 7 प्लस 1.5 इंच मी मार्जिन सोडलेले आहे. तिची बघा छाती आहे 26चा चौथा भाग घेतलेला आहे. तर इथं खूण केली. पुन्हा खाली बघा, खालच्या बाजूला तिच्या पोटाचा घेर आहे तिच्या 29 घेतलेला आहे. तर बघा 29चा चौथा मी इथं घेतलेला आहे. इथं चौथी खूण केलेली आहे आणि त्याच्या खाली आपण सरळ घेतलं तरी चालतं. आता हे बिंदू मी एकाला एक जोडते. हे बघा, ह्याला जोडलंय, ह्याला जोडते असं. ह्याला जोडून इथून सरळ खाली घेतलं तरी चालतं. मी 1.5 इंच मार्जिनसाठी हा कपडा ठेवलेला आहे. तुम्ही जास्त ठेवला तरी चालतो, जसं तुम्हाला ठेवता येईल तसं ठेवा. मी हा फक्त समोरचा भाग काढलेला आहे. याला कट करून घेऊया. हा एक भाग कटिंग झालेला आहे त्याचा बघा. आता ह्या पाठीमागच्या भागावरूनच आपण समोरचा भागही कटिंग करणार आहोत. पण आपल्याकडं पीस आहे. पीस म्हणजे कपडा छोटा आहे, तर त्यात कसं बसणार हे आपण ॲडजस्ट केलेलं पाहिजे. आता हे मी बघा असं या कपड्यातून ची उंची काढलेली आहे. आता फक्त राहिलेला भाग आहे तो मला ह्या कपड्यातून काढायचा, पण असा पण बसत नाही. मग आता मी काय करणार, तर त्याचा भाग आडव्यातून बसतोय का बघते, कारण आपल्याला ॲडजस्टमेंटनी छोट्या बच्चूचं कसं करायचं आहे हे याच्यातून तुम्हाला शिकवलं जाईल. नवीन कोण असेल तर अगदी छोट्या कपड्यात सुद्धा आपण कसं करू शकतो ते आपण बघतोय. बघा आता हा भाग, तर इथं मला इथंही छोटासा कपडा कमी पडतोय बघा. तरीसुद्धा हे जे शिल्लक राहिलेला कपडा आहे त्याच्यातून मी छोटीसं त्याला जोड देऊन पूर्णपणे घेणार आहे. त्याची कटिंग अशीच करते. हा बघा, मी हा भाग काढलेला आहे. हा पाठीमागचा भाग आहे, हा समोरचा भाग आहे. आता समोरच्या भागाचा पाठीमागच्या भागाचा मी याला ह्याच्यावर कमी पडतोय. आता हा कमी पडलेला आहे कपडा, तर त्याच्यासाठी मी कमी पडलेला कपडा आहे हे मी साईडला काढून ठेवते. आणि जो हा कपडा उरलेला आहे, तर आपल्याला कमी किती पडलेला आहे त्याच्यातून मी एक असं 2 इंच फक्त कमी पडलेला आहे. 2 इंच पट्टी काढून घेते.
आणि ही 2 इंच पट्टी हो का कमी कुठं पडलेली आहे, तर इथं कमी पडलेली आहे. तरी मी हे खालच्या बाजूनी जोडणार आहे, खालच्या बाजूनी पाठीमागच्या भागाला जोडणार आहे. कारण वरून जर आपण ही पट्टी जोडली, वरच्या बाजूनी जर आपण ही पट्टी जोडली तर इथं दिसून येईल समोरचा फ्रंटच्या भागाला. त्यासाठी मी हे खालच्या भागाला जोडते इथं. म्हणजे तो काही ती पट्टी आपण जोडली हे काही एवढं दिसून येत नाही. हे का मी ही 2 इंचाची पट्टी ह्याला जोडते. हे झालं आपण. आता आपण बघा आपल्याकडे थोडाच कपडा उरलाय, पण आपण भाई याच्यातच भाई कशी बसवणार हे बघा. तर ह्याची फुल भाई तर काय होत नाही. मग होत नाही तर आपण बघूया हाफ होती का काय. तर आपण सुरुवातीला जे सांगितलं होतं की छोट्या कपड्यातून कसं ॲडजस्टमेंट करून शिवायचंय, याच्यात मी पहिल्यांदा पाहते का ह्यात मला फुल भाई बसवायची, बसते का. तर मग फुल भाई तिची आहे फक्त 12 इंच. 12 तर बघते बसते का काय ते. ओके, ही फुलभाई सुद्धा याच्यात बसतीये. किती आहे, 12 आहे. 12 आहे. 12 प्लस 1 इंच म्हणजे एकूण मी 13 घेते. बाही आहे, बाहीची रुंदी आहे 5. बरं का. आता इथून मी पूर्ण बरोबर कपडा घेऊन घेते. हा कपडा सुद्धा कमी जास्त झालेला आहे, त्यामुळं आपल्याला एकदम बरोबर घ्यायचं आहे. पहिल्यांदा याचं हे जे भाग आहे हे बरोबर करायचं आहे. समोरची बाजू पण आपल्याला खालीवर आहे, त्यामुळं बरोबर करून घ्यायची आहे. ही झाली ह्या छोट्या बच्चूची बाही. आता ती 5 आहे, तिचा मुंडा आपण इथून मोजायचा आहे. हे बघा आपण मुंडा कसा मोजतोय, तर हे बघा हा तिचा मुंडा आहे. तर आपण ह्याला टोकाला धरून तिचा असं करून आपण मुंडा मोजणार आहोत. तर किती आहे, 7 भरला. तर 7 भरला तर ही बाई थोडीशी जास्तच घ्यावं लागते. हे पण आपण 7 घेतलेले आहे, बरोबर आहे. तर मार्जिंग आपण 2.5 वर करतोय, त्याला आपण असे सेप देऊन घेतोय. सेप. तर तिचं इथं किती आहे, 7 आहे. 7ला किती 3.5 येतोय. 3.5 प्लस अर्धा इंच मार्जिंग. हे बघा ह्याच्यात आपली लॉंग बाही सुद्धा झालेली आहे. कपडा तर फक्त 80 सेंटीमीटरचा आहे, पण आपण त्याचं पूर्णपणे फुल कुर्ती शिवतोय. मुंडा 5 आहे, त्यामुळं मी इथं 5ला खून केली. एक्स्ट्रा भाग इथं ठेवलेला आहे. याच्यात सुद्धा तसंच आहे. आपण हे जे 7 म्हणलो ते 7 हे शिलाईत जात असतं. शिलाईत जातं की ते 1 ते 1.5 इंच शिलाईत जाणार आहे. आणि तिचा मुंडा पूर्णपणे 5 आहे, म्हणून मी इथं 5 वर खून करते. तुम्ही सुद्धा तुमच्या छोटे बच्चू घरी असतील आणि एक पीस जरी असेल ना, तरी त्याची तुम्ही अशी छानशी कुर्ती शिवून पहा.
शिवल्यावर मी पुन्हा तुम्हाला एकदा व्हिडिओवर दाखवणारच आहे. जर ही माझी कटिंग तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.